चित्ता. जसे साखर खाल्ली जाताना खाताना गोड लागायली, तसं त्या बाळाचे गोजीरवाणे लाड मायबापाला नित्य नवा गोड वाटतो. त्यापेक्षा गुरु शिष्याचे कौतुक आणि त्याची कथा ऐकून आचार्यांना परत इच्छा झाली की आता पुढं काय सांगणार आहे हे बाळक. हे बाळाने जाणल्यावर तात्विक दृष्टीने बाळ बोलू लागला. कथा पुढे चालायला श्लोक आणि श्लोकाचा अर्थ बोलू लागला. एकाचा एक सारथी अनेक रथामध्ये बसून एकाच वेळा त्याची गती जशी निश्चित करता येत नाही. एक सारथी आहे आणि अनेक रथ आहेत. मग अनेक रथामध्ये एक सारथी कसा बसन आणि कसं हाकन ते रथ? एका वेळेला एका रथामध्ये एकच सारथी बसू शकतो आणि तो रथ हाकू शकतो. तसे अनेक बुद्धीत प्रगट आत्मा एका काळात कसा प्रबोधी म्हणजे जागृती. तर ज्ञान हे त्रिशुद्धी घडणार नाही असे म्हणाल तर त्या अन्वयाने श्लोक सांगतो. आता अनेक बुद्धीमध्ये परमात्मा तुम्ही म्हणतात की एकच आहे प्रगट, हे कसं काय शक्य आहे? कारण एका बुद्धीमध्ये एक आत्मा, एका बुद्धीमध्ये एक आत्मा, असं जितक्या बुद्ध्या तितके आत्मे होते ना, मग असा भेद होईल. मग या स्वरूपाचं वर्णन करत असताना परत एकदा सांगतात, यथानेक चक्षु प्रकाशो रविर्ण क्रमेण प्रकाशीकरोति प्रकाश्यम अनेका धियो यस्तथैक्या प्रबोधः सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा. सूर्य आकाशवत उगवून अंधार दूर करतो, दृष्टीला प्रकाश देतो. एकाच काळात एकाच वेळी कोटी कमळाचे प्रकाशन करतो. कोण? सूर्य. तसेच तोच सूर्यकांत मण्याला प्रकाशन करतो, नक्षत्रासहित जुगनूला सुद्धा प्रकाशन करतो, पण त्याचा लोप पावतो. कुठं? जुगनू चमकत नाही सूर्यासमोर. चक्रवाक पक्षाला मिलन योग करतो. चक्रवाक पक्षी रात्र झाली की त्याला भेटता येत नाही, मग त्याला दिसत नाही. जे दोघं दोन्हीकडे असते ते दिवसाच्या प्रकाशामध्ये भेटतात. इतके करून आकाशात अलिप्त राहतो. म्हणजे सगळ्या वस्तूला प्रकाशन करून सूर्यप्रकाश सगळ्या वस्तूहून कसा आहे? वेगळाच आहे, अलिप्त आहे. एकेकाला क्रमाने प्रकाशमान करणे हे सूर्याला करायची गरज नाही. प्रकाशाच्या स्फुरणातच त्या स्फुरणाने एका क्षणात सगळीकडे प्रकाश पडतो. एकदाच सगळीकडे काय होतो? त्याचा प्रकाश पडतो. तसे सुबुद्धी दुर्बुद्धीविषयी निंदा करणारे, वाद करणारे, आग्रह धरणारे, विचारवान, वैराग्यवान, निर्विषयी या सर्वांचे प्रकाशन पहा. त्या बुद्धीत आत्मा प्रकाशन करतो आणि किती वेळा? एकदाच, एकाच वेळी प्रकाशन करतो. वेगवेगळ्या बुद्धीला प्रकाशन करून तो व्यवहार तिथे वर्तवितो. तरी पाप पुण्य सुख दुःखाला आत्मा निश्चित रूपाने अलिप्त आहे. सुखाला जाणून सुख नाही, दुःखाला जाणून दुःख नाही, तारुण्याला जाणून तरुण नाही, बालकाला जाणून बालक नाही आणि वृद्धाला जाणून वृद्ध शरीर नाही. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. म्हातारपणात मी आहे, पण इथं आनंद कसा होईल माहिती आहे का? आत्ता लय दुःख असू द्या, किती दुःख असू द्या तुम्हाला, पण म्हातारपणामध्ये आनंद आत्ता होऊ शकतो. कसा होऊ शकतो? कारण म्हाताऱ्या शरीरात मी म्हातारा नाही असं निश्चय केला की तुमचे सगळे दुःख काय झाले? ते दुःखच आनंदामध्ये परिवर्तित झाले. है तेरी रोशनी में वो दम तो अमावस को कर दे पूनम. सद्गुरूच्या वचनामध्ये अशी ताकद आहे की अज्ञानच ज्ञानामध्ये परिवर्तित होत असते. ही सद्गुरू वचनाची ताकद. जसे खारट गोड अन्न जेवताना अन्नाचे वेगवेगळे रस आहेत. आता एक ज्यावेळेस तुम्ही अन्न खायला बसतात तर त्यावेळेस गोड बी खाता, तिखट बी खाता, कडू बी खाता, कारल्याची भाजी खाता ना, आहे का नाही? मग त्याच्यामध्ये पापड खाता,
खातेत, सगळं खातेत गोड. मग आता सगळे रस तुम्हाला एका जिभेतून एकाच वेळी कळतेत का नाही? याच्यातला खारटपणा कशाचा आहे, याच्यातला गोडपणा कशाचा आहे. पंचामृत हां डाळबाटीवर टाकलं आहे की नाही, तर ते तुम्हाला लक्षात येतं. ह्याच्यात काकडी, ह्याच्यात ह्याचे दाणे येतं, अनारचे, आहे की नाही. हे सगळं लक्षात येत असतं. तरंग तरताना दिसताना बिंब ओले होत नाही. आता तरत असताना ते दिसते पाण्यामध्ये. आता ते जरी तरत असताना दिसलं तरी प्रतिबिंब ओलं नाही आणि बिंब तर नाहीच नाही. ओलं दिसत असताना जर प्रतिबिंब ओलं नाही, त्या बाकी काही मुक्तिक नाही बरं का. तर बिंब ओलं कसं असेल, ते तर वरच्या वरीच आहे. किरण वाळवून नेतात, रस न चाकता. ती काय माहिती का, ती त्याचा रस न चाकता किरण काय करते, त्याला वाळवून टाकते. ते पाणी वाळलं, आता त्याच्यात काय होणार आहे, प्रतिबिंब होणार का? सरोवरातलं पाणी आटल्यावर प्रतिबिंब होतच नाही. मग बिंबाला बिंब आहे ना तिथं, ते का हरवलं का पळून गेलं? तशी बुद्धी वेगवेगळ्या विषयाचे ज्ञान करून देते. सुखदुःखादिकांचे अनेक सुखदुःखाचे ज्ञान करून देते. आत्मा द्वंद्वातीत असल्यामुळे तो भोगत नाही. परमानंद स्वरूप द्वैत रहित आत्मा. आरशाला वाईट डाग पडले तर ते मुखावर स्पष्ट दिसतात. आता आरशावर जर डाग पडला असा काळा, तर ती नाही का मुखावर दिसते. मग ते मुखाला चिटकतेत का? दिसतेत पण नसते. तसे संसार धर्म बुद्धीच्या ठिकाणी दिसणारे, मीच्या ठिकाणी दिसणारे आणि बुद्धीचे असणारे, असंच आहे ना. हे संसार धर्म कुठं प्रतितीला येतात? मीच्या ठिकाणी. मी सुखी, मी दुखी, मी पापी, मी पुण्यवान, मी बुद्धिवान, हे सगळं मीच्या ठिकाणी. पण आहेत कोणाचे? ते अंतःकरणाचे धर्म आहेत. सुख दुःख, येणं जाणं प्राणाचा धर्म आहे, आकार शरीराचा धर्म आहे. जन्म मरण देहने कहे, क्षुधा पिपाशा प्राण, शोक मोह मननो धर्म पोते ब्रह्म प्रमाण. पंचीकरणामध्ये सद्गुरू सांगतात, श्रीरामगुरू, जन्मनं मरण हा देहाचा स्वभाव आहे. येणं जाणं, भूक लागणं, तहान लागणं हा प्राणाचा स्वभाव आहे. सुख आणि दुःख हा मनाचा धर्म आहे. आणि तू पोते ब्रह्मस्वरूप आहे, हे प्रमाण आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण गर्जना करून सांगायला लागले की तुम्ही कोण आहेत? हरी आहेत. असं त्या हरीचं आत्मस्वरूप इतकं स्पष्ट आहे. तो मी द्वंद्वातीत आहे. माझ्या ठिकाणी द्वैत नाही. द्वैत दिसतं पण खरं नसतं. हे म्हणून हा सगळा संसार दिसायला आहे, असायला नाही. आरशातलं प्रतिबिंब दिसायला आहे, असायला नाही. त्याच्यातले पैसे तुम्हाला दिले तर घेता येतं का? नाही. आरशात पैसे दाखवले तुम्हाला पैसे, ते घ्या. ते आता ते काय घ्या, ते नुसते दिसायला आहे, व्यवहारासाठी थोडीच आहेत ते. म्हणून तरी अंग मात्र त्या डागाने भरले नाही. अंग मात्र त्या डागानं भरलं नाही. ते दिसायला तिथं. तो आरशाचा भोग, आरसा भोगेल. आरशाचा भोग आहे, ते आरसाच भोगणार आहे. दिसू द्या ना मग आरसा काळा पिवळा. आरशावरच डाग काढायचा असेल तर आरसा तोडावा लागेल. आरशावरचा डाग काढायचा तर हमने तो शीशा तोड दिया, तोडावा लागणार आहे. पण ज्याचे प्रतिबिंब आरशात पडले त्याला बिंबाला सोसावे लागत नाही. पण ज्याचं प्रतिबिंब आहे ना ते, तर त्याला मात्र हे सोसावं लागत नाही. कारण डाग तिथं दिसतो, तिथं नसतो. तुमच्याकडं कसं आहे? असंच आहे ना. असंच असतंय सगळीकडं. न लगे धरणे सर्वथा. त्याला धरायची गरज नाही. पापाच्या अभिमानाने अधोगती होते. मग पापाचा अभिमान केला तर काय होतं? आधी तर पाप आणि त्याचा अभिमान. बरं ठीक आहे, पाप करा, पण जे केलेल्या पापाचा हिशोब ठेवते ते इमानदार पापी आहेत. वाल्याकुळी इमानदार पापी होती. आपण बी पापी आहेत, पण बेईमान पापी आहेत. आता अंतःकरणातच बेईमानी आहे म्हणल्यावर व्यवहार काय कळणार, सिद्ध होणार? आणि जिथं व्यवहारात सिद्ध नाही तिथं परमार्थ काय कळणार? तिथं लई बारीक आहे, निसावं लागतं. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. अरे गुरुवरे बापूराव महाराज परतूरकर नेहमी सांगतात चिंतनातून,
ज्याला दाबणामध्ये दोरी वावता येत नाही त्याला स्विचद्वारा वावता येईल का? तिथं अजून बारीक आहे. आलं का लक्षात? ज्याचा व्यवहारच धड नाही त्याला परमार्थ काय कळणार? म्हणून प्रपंचात असावं इमानदारीनं असावं. वाल्या कुळीनं पाप केलं आणि 7 रान दगड असे भरले होते. एक मुंडकं छाटलं की एक दगड, असे 7 रान इमानदार पापी. आणि त्या पाप बी जरी केलं आणि त्याच्यात इमानदारी असली तर त्याचा उद्धार होतो. सद्गुरू मिळाले, त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं काय करा, रामनामाचं स्मरण करा. ते म्हणले पापात जर इमानदारी आहे तर पुण्यात इमानदारी आसन का नसन शंका घेऊ नका. हा तिथं नाही तिथं इमानदारी, पापात इमानदारी. तर हे पुण्यामध्ये इमानदार करीन का नाही करीन प्रश्न विचारूच नका. हो हे वाईट कामामध्ये इमानदारीनं करायला लागले. मग हेच पाहिलं आणि त्याला सांगितलं की इथं रामस्मरण करा. घडले रामायण रामा आधी केले रामायण. आधी रामायण रचल्या गेलं म्हणजे मूर्खपणाचा कलस वाळ्या कुळी ते शहाणपणाचा कळस महर्षी वाल्मिक ऋषी. हे कोण्या कॉलेजमध्ये गेले नाही, कोण्या शाळेमध्ये गेले नाही, कुठली डिग्री नाही. आई मला शाळेला जाऊ दे न ग नाही, फक्त रामनामाचं स्मरण केलेलं आहे. आणि त्या रामनामाच्या बळावर एवढं मोठं शहाणपण आलेलं आहे. हा प्रवास नामावर. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना विठ्ठल नामाचं स्मरण करा. तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आताची स्थिती बघा, काय होतास तू, काय झालास तू, असा कसा रे वेड्या वाया गेलास तू. आता आणि नामस्मरण केल्यानंतरची तुमचं जीवन पहा. तुम्हाला सगळे वंदन करते. ही ताकद आहे नामाची. म्हणून आपल्याला कोणाला झुकवायचं नाही, कोणापुढं झुकायचं नाही. सगळे एक परमात्मा हे तत्व लक्षात घ्यायचं. एकतत्व नाम दृढ धरी म्हणा, हरेशी करुणा येईल तुझी. तुमची देवाला करुणा येईल, कारण तो हृदयाची भाषा जाणणारा देव आहे. दैवू माळी हे सावता महाराज या ग्रंथाचे नायक आहेत, मुख्य नायक आहेत. आणि त्यांची पत्नी नांगिताबाई यांनी दोघांनी 50 वर्ष पंढरपूरची वारी केली. किती वर्ष? ध्यानात ठेवा, 50 वर्ष पंढरपूरची वारी केली आणि देवाला काहीच मागितलं नाही. देवाला पुढं पडलं हे भक्त, येतंय दर्शन घेतंय आणि जातंय, काहीच मागत नाही. मी यायचा ऋणी झालो, आता हे कर्ज कसं फिडू? तर त्याला सांगितलं बाबा का तुम्ही काहीतरी मागा. ती म्हणे देवा तुझं नुसतं मुखामध्ये नाव राहावं एवढंच मला दे, तुझा विसर पडू देऊ नको. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. देहाचा विसर पडला की तुझं स्मरण करायची गरजच नाही, तू आहेच ना तिथं. म्हणून मग नांगिताबाईकडे गेले. ते म्हणले आमच्या वंशाला दिवा नाही. त्यावेळेस विठ्ठलानं वचन दिलं की मी तुमच्या आरणमध्ये स्वतः अवतार घेईन, तुमच्या पोटी अवतार घेणार आहे. ते सावता महाराज म्हणजे साक्षात विठ्ठल परमात्मा आहेत. आणि त्यांनी आरण गावाचं काय केलं? उद्धार केलेला आहे. साधू संतांच्या पंक्तीत सावता महाराजांना बसवलेलं आहे. ही वाणी आहे विठ्ठल वाणी. तर पाप पुण्य हे सुखदुःखाच्या राशी आहेत. पाप आणि पुण्य काय आहे? पापाचं फल दुःख आणि पुण्याचं फल सुख, ही त्याची रास आहे. यांची अंतःकरणामध्ये वस्ती आहे. हे अंतःकरणाशिवाय राहू शकत नाही. जीव शिवाशी यांचा संबंध नाही. जीवाचा आणि शिवाचा यांच्याशी काही संबंध आहे का पाप पुण्याचा? काहीच नाही. अभिमानी ते स्वतः शोषत असतो, पण अभिमानी जीव मात्र काय करत असतो? हे सुख दुःख हेलकावे शोषत राहतो. आणि म्हणतात जीवाला पाप लागते. हे मूर्खाचे मूर्ख आहेत. जीव मूर्खाला जल्प, शिवाला अल्प. अरे थोडे सुद्धा पाप लागत नाही. पापादी
संकल्प हे अभिमान भोगत असते. पापादी संकल्प करणारे काय करते? अभिमानी भोगत असतो हा. आणि जल्प म्हणजे कथन, बडबड, व्यर्थ भाषण. आता इथं शंका आहे, अभिमान केवळ जड आहे, मग त्याला दुःखादी भोग दुर्वाड आहेत आणि त्याला भोगतेपणा सुद्धा नाही. आता हा विकल्प पक्का मानलेला आहे काय, की अभिमानाला काय होत असतो? दुःखाचा भोग मिळत असतो. आता अभिमान जड आहे, अभिमान धरणाऱ्याला दुःख होतं का अभिमानाला दुःख होतं? थोडासा बारकावा शंका घेतली ना, तर अग्नीसोबत जसे लोखंड तापून अग्नीसारखे होते. अग्नी काय करते? लोखंडाला तापविते, मग लोखंड त्याच्यासारखंच दिसते. तसं तिथे त्याच्यावर घाव, घनाचे घाव आणि लोखंडाचे जसे लोखंड सहन करते, आता ते लोखंडच सहन करते, कारण लोखंडावर घाव बसतो, तो अग्नीवर बसत नाही. तेथे त्यावर घनाचे घाव लोखंडाचे जसे लोखंड सहन करते. अग्नी वाचून लोखंड घडत नाही, कारण अग्नीशिवाय लोखंडाला आकार देता येत नाही. तसे आत्म्या वाचून इंद्रिय जड आहेत. आत्म्याशिवाय हे इंद्रिय कसे येतात? जड येतात. कारण आता हे चालायला बोल चलन वलन आता दिसायला, झोपेत तर हे असं पडलेलं असते, तिथं कुठं चलन वलन आहे. मग ज्याच्यात कळायचं, जे कळायचं ना, ज्याला कळायचं ते अज्ञानामध्ये मन लीन झालं. ते मन काय झालं? अज्ञानात लीन झालं, म्हणून त्याला देहाची सुदत नाही. त्यांना कर्म कर्तव्यता पुढे आत्म्याच्या निवाड्या वाचून घडत नाही. आत्मा निवाड्या करतो, हे काम करायचं का नाही करायचं, मग ती प्रवृत्त होते. आदेश येतो तिकडून, आधी मनामध्ये आदेश येतो, मग ते मन प्राणशक्तीच्या साहाय्याने इंद्रिया त्या इंद्रियात आल्यावर ते कर्म घडत असतं. पायात आल्यावर चलण्याची क्रिया, हातामध्ये आल्यावर देण्या घेण्याची क्रिया, ती वृत्ती येते ना, मन आदेश करते ना. तशी चित्सत्ता अभिमान स्वतः पाप पुण्याची कल्पना करून तिथले सुख दुःख जाणून आपले आपण स्वतः भोगत असतो. मग चित्सत्ता घेऊन अभिमान काय करतो? हे सुख दुःखाचे फळ भोगत असतो. आता दुसरी शंका आहे, सूर्य एकदेशी आहे, त्याला आकाशात अलिप्त मानू नये. आता सूर्य एकदेशी आहे आणि तो आकाशामध्ये, मग त्याला अलिप्त मानू नका. का मानू नका? आत्मा सर्व इंद्रियात समरस आहे, सगळ्या इंद्रियामध्ये आत्मा भरलेला आहे. मग त्याला अलिप्तता कशी घडेल? त्याला अलिप्तता कशी घडेल? शंका आहे. सिद्ध पुरुष द्वैत पाहून दूर गेला तेव्हा तो प्रपंचाला भ्याला. आता सिद्ध पुरुष काय करते? प्रपंचातून बाहेर जाते, म्हणजे या घोळक्यामध्ये राहत नाही, ते वनात राहते. तर ते म्हणले ते भेले. आता द्वैतात जो अद्वैत रूपानं ठेला तोच नित्य मुक्त म्हणवला जातो. द्वैतामध्ये जो अद्वैत रूपानं होऊन राहिला, ठेला म्हणजे एकरूप झाला, तर तोच काय झाला? नित्यमुक्त म्हणवता येतो. ते नित्यमुक्त या दिसून खोटं वाटायला पाहिजे, न दिसून खोटं तर कोणी बी म्हणन, न दिस समोरासमोर बोलायला पाहिजे. हो, माघारी तर कोणी बोलेन, आम्ही त्याला भेटू का? बरं, आमची बायको आमच्या ताब्यात आहे, हो असं आहे का? आणि तिनं सांगितलं एक असं दबत आहे, मग हा याला म्हणतात का ताब्यात असलं? यानं आवाज केल्यावर तिनं दबायला पाहिजे. हो ना? हो महाराज, का सांगावं, लेकरू लय चांगलं होतं, पण ती माझी सेवा करत होतं, ऐकत होतो, पण जेव्हापासून ती आली का मग कतही ऐकेन. आता कसं ऐकन? तुम्ही तिच्या हातामध्ये हात दिले, आता ती म्हणली तू सांभाळ मायाला, ऐका नाही. म्हणून ते म्हणते की आता कोणाच्या अधीन आहे, कोण कोणाच्या अधीन आहे. तसं दिसत असतानाच त्याच्यावर निश्चय करणं की हे दिसत असताना खोटं आहे, तर हे समोरासमोर आहे. तर माघारी तर स्वप्नाला तुम्ही माघारी खोटं ठरवलं ना, समोरासमोर कुठं खोटं? ती आता नाही आणि दिसत नाही म्हणून त्याला म्हणालेत खोटं आहे. वा रे वा, दिसत असताना खोटं म्हणा ना.
तसं जागृतीचा काय करायचा, बात करायचा. जागृतीत समोरासमोर ही खोटी असा निर्णय द्यायचा. हे कधी करता ना आपण? बरं असं करू नये का? तुम्ही तारुण्यात असतानाच हे तरुण शरीर खोटे आहे असं तुम्ही ठरवू शकता का नाही ठरवू शकता? बोला, ठरवलं का तुम्ही? का नाही ठरवलं? कोणाचा दोष आहे? हे प्रश्न उद्भवतात ना. आपण आपल्यासाठी वेळच देत नाही विचार करायला. सगळ्याला वेळ द्यायला लागलो आपण, आणि आपल्याबद्दल त्याला वेळच नाही, त्याचं खातंच खोललं नाही, आणि ते खातं सद्गुरू खोलायला लावते. तू आत्ता आहे आणि तरुण शरीर आत्ता आहे, पण तू तरुण शरीर नाही. तरुण शरीर इंद्रियाद्वारे जाणण्यात येणार आहे आणि तू त्याला इंद्रियाद्वारे जाणणारा आहे. हे दृश्य आहे, तू द्रष्टा आहे. म्हणून इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. अर्जुना, हे शरीर हे आहे, दृश्य आहे, आणि याला जाणणारा तू द्रष्टा आहे. मग दृश्य द्रष्टा नाही, द्रष्टा दृश्य नाही. आता विचार जर करून पाहिलं तू, जसं विचार करशील तर तुला लक्षात येईल की दृश्यच खोटे, दृश्याची जेदवा नाही. किंवा दृश्याची या वेळे दृश्य जगत पाहत असताना दृश्य द्रष्टत्वा वेगळे. तू दृश्य आणि द्रष्टेपणाहून स्वतःला वेगळं पहा. दृश्य द्रष्टत्वा वेगळे, वस्तू मात्र निहाळे आपणापाशी. तू स्वतःला दृश्य आणि द्रष्टा भाव रहित जाण. तू पत्नी असताना स्वतःला नवरेपणा वाचून पहा, आणि मी मनुष्य आहे असं पहा. बरोबर आहे ना? तीच मूवीचा संदर्भ आहे. दृश्याची वेळे दृश्य द्रष्टत्वा वेगळे, वस्तू मात्र निहाळे आपणापाशी. चांग देवा, तू दृश्य शरीर आणि जगाला जाणत असताना तू स्वतःला द्रष्टा समजतो, पण तू दृश्य आणि द्रष्टा भावा वाचून स्वतःला पहा. दृश्याची जेदवा नाही, द्रष्टत्व म्हणो एकाई. अरे दृश्यच कल्पित आहे म्हणल्यावर द्रष्टेपणा कसा झाला? कल्पित झाला. आणि आत्मतत्व कसं आहे? ती उरलेलं आहे. मग आत्मतत्व धरी, आत्मतत्व दृढ धरी म्हणा, हरीशी करू येईल. तर आत्मतत्व उरलेले, उरला तो अवघा हरी. जे उरलं ना आता, दुजे खंडे तरी, द्वैत खोटं ठरलं. हां, दुजे खंडे तरी उरला तो. आता जे उरलं ना ते अवघा हरी. अवघा म्हणजे सगळाच हरी. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. सगळा रंग एक झालेला आहे. कोणता रंग? पांडुरंग. हे सगळ्या कोण्या रंगात रंगले जीव? पांडुरंगात रंगलेले आहे. म्हणून त्यांना आता जन्म नाही, मृत्यू नाही, सुख नाही, दुःख नाही, पाप नाही, पुण्य नाही. हे अलिप्त आहे त्याच्यावर. साधकाला त्याग सांगितलेला आहे. साधकाला सांगितलं तू याचा त्याग कर. सिद्धाला प्रपंच मिथ्या आहे. वेगवेगळ्याची भूमिका वेगळी आहे ना, म्हणून त्यांना तसं सांगितलं. ते सगळ्या द्वैतात समरसतेमुळे अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस तिन्ही अवस्थेमध्ये कसे अलिप्त आहेत. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. अहर्निशी म्हणजे दिवसा जागृती आहे आणि स्वप्न आहे, आणि रात्रीला दोन अवस्था असते, स्वप्न सुषुप्ती आणि दिवसा जागृती. ह्या तिन्ही अवस्थेमध्ये तू आहे, आणि त्या अंतःकरणामध्ये असं मी 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 येण्याची तार असते, तसं स्फुरण होते. ते कोणाचं होते? त्या ज्ञानाचा विषय कोण आहे? तुम्ही आहेत. त्या ज्ञानाचा विषय तुम्ही आहेत, आणि तुम्ही ह्याला धरून मी म्हणतो, एवढंच चुकलेलं आहे. हे चोला देहाचा सोडा आणि त्याला सोडून तुमचा अर्थ घ्या. तुम्हाला कधीच मरण नाही. तुम्ही कधीच दिसत नाही, तुम्ही कधीच बदलत नाही, आणि तुम्ही नेहमी जाणता. हे तुमचे लक्षण आहे ते, आणि ते लक्षणामुळं देव सांगितलेलं आहे तुम्हाला. जेने कहले तू देव ते चैतन्य तू स्वयं.
तो चैतन्य तुझं वास्तविक स्वरूप आहे. म्हणून जसे घटात पाणी भरले, आता घटामध्ये पाणी भरलं, त्याच्यात घटाकाश बुडवल्यासारखे दिसते. आता त्याच्यात काय, घटाकाश बुडाल्यासारखं दिसते. घट आकाश आणि त्याच्यात पाणी. ते पाण्यात दिसून ओले भिजत नाही. ते आकाश ओलं दिसतं, ओलं तर दिसत बी नाही, ते पाणीच असते, पण आकाश भिजत नाही. तसे आत्मत्व संचले अलिप्त. जसे घटातल्या पाण्यात आकाश पाण्याशी समरस झालेले दिसते पण अंशांशी भिजत नाही, तसा चिदाभास प्रपंचाचा प्रकाशक आहे, जो पाप पुण्यापासून अलिप्त आहे, जो सुखदुःखापासून अलिप्त आहे, जो बुद्धीला प्रबोधून म्हणजे प्रकाशन करून अलिप्त आहे. तो मी चिदांशी चिदात्मा आहे, तो मी चिदात्मा चैतन्य आहे. म्हणून बुद्धीला प्रकाशून अलिप्त, इंद्रियाचा भोगून अभोगता, देही असून विदेही, तो मी तत्वतः निज आत्मा आहे. तो नित्य उपलब्ध आत्मा आहे. बाळत्वाची बाळप्रमा, जेथे व्योमत्वे ठाओ नाही व्योमा. 436 क्रमांकाची ओळी. हे गुरुवर्या, तो मी निजात्मा आहे. जसे जसे बाळ ज्ञान सांगू लागले. आता हे कसं आहे माहिती आहे का, हे महाराजांनी जर ऐकलं तर महाराजांना आनंद होत असतो. अजून सांगावं यांना, अजून सांगावं. तसं बाळ सांगायला लागलं, त्याला आनंद व्हायला गुरुवर्यांना. तर ते पाहायला लागलेत की हे तसे आचार्यांना हरिक म्हणजे त्याचा आनंद वाटू लागला, आश्चर्य वाटू लागलं की इतकं ज्ञानी बालक. तसे तुम्ही हे संत येता आणि तुमच्या समोर हे बालक बोलायला लागलं तर तुम्ही ध्यानात घ्या आणि ते ध्यानात घेऊन त्याचं महत्त्व लक्षात घ्या. पुढे ऐकण्यासाठी पहा. जास्तीत जास्त उल्हास येऊ लागला आचार्यांना. इथे संकल्प कल्पने सगट सांडत होते बरं का. कल्पने सगट काय होत असते, सांडत म्हणजे सोडत चलत असते. विकल्पाचे मूळच खंडून जाते. जीवाचे जीव पण उलंडून जाते. जीव पण असं जसं नाही का पाणी उलंडायला लागलं, दूध उतू चाललंय, तसं हे विकल्प काय, जीवपणा काय असं उतून चाललंय, ओलांडून चाललाय. ते पाप ते उतू गेले तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला, आता अंतकरणातलं पाप सगळं उतू गेलं, आता तू ये. आता निर्मळ चित्ते, निर्मळ चित्ते झाले नवनीते, पाषाण पाजर फुटती रे. आता दगडाला सुद्धा पाजर फुटन असं चित्त निर्मळ झालेलं आहे. म्हणून संतांचं चित्त कसं असतं, मृदुस बाह्य नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त. सज्जनांचं चित्त कसं असते, मृदू सबाह्य नवनीत. हे लोणी कसं आतून बाहेरून चोपडं असतं, चिकनं असतं आहे का नाही, मृदू मऊ असतं. तसं संतांचं अंतकरण आतून बाहेरून मऊ असतं. त्याच्यामध्ये भेद नसतो, कोणाचा तिटकारा नसतो, सगळ्यावर सारखं प्रेम करते. तोची लावावया लापनिका. बालकाला युक्ती स्फुरली आणि ती आता सांगणार आहेत. म्हणून तुम्ही सगळ्यांनी सावधपूर्वक ऐका. आता सूर्य दृष्टीला प्रकाशन करतो. सूर्य काय करतो, दृष्टीला सुद्धा प्रकाशन करतो. स्वतः शंका करतो. तो बालक काय म्हणतो, तोच बुद्धीला प्रकाशन करतो आणि तोच सूर्य बुद्धीला सुद्धा प्रकाशन करतो. मग आत्म्याशी संबंध काय आहे, मग आत्म्याशी काय संबंध आहे त्याचा. तोच बुद्धीला प्रकाशक आहे. दृष्टी सूर्यामुळे प्रकाशित होते. त्याला बुद्धी का बरे प्रकाशन करत नाही. आता दृष्टी कोणामुळे प्रकाशित होते, सूर्यामुळे. मग ती दृष्टी बुद्धीला का प्रकाशन करत नाही. ती उलट कसं जाईन हो. हां, गाडी उलटी कशी जाईन, बुद्धी दृष्टीला प्रकाशन करीन, दृष्टी बुद्धीला उलटी कशी प्रकाशन करीन. त्याला बुद्धी का बरे प्रकाशन करत नाही. सूर्य जर जगाचा आत्मा आहे, श्रुती सौशे निश्चितार्थ, सूर्य आत्मा हा जगतः तस्युश्च. सगळ्या लोकांचा सूर्यच आत्मा आहे अशी श्रुत्युक्त शंका आहे. त्याही अर्थाचा पहा. मग त्या चांगले निवारण श्लोकार्थासहित सांगतो. म्हणजे त्या शंकेचं निवारण करण्यासाठी श्लोक आणि त्याचा अर्थ दोन्ही सांगतो की
जसं सूर्य दृष्टीला प्रकाशन करतो तसं दृष्टी बुद्धीला प्रकाशन का करत नाही या शंकेचं समाधान. विवस्वत प्रभातं यथा रूपमक्षं प्रघन्नानाप्सि नाभातमेवं विवस्वान् यदा भात आभासयत्यक्षमेका सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा. काय सांगतो बालक? विवस्वत प्रभातं यथा रूपमक्षं. जगामध्ये सूर्याची जी स्थिती त्याला मुख्य कारण आत्मा आहे. सूर्य प्रकाशमान आहे पण तो जड आहे आणि सूर्याला प्रकाशन करणारा मी स्वयंप्रकाश आहे. कसे? ज्योतीची निज ज्योती कोण आहे? आपण आहोत. सूर्य ज्योती जड ज्योती आणि त्या सूर्याला प्रकाशन करणारे आपण चैतन्य ज्योती आहोत. अशी श्रुती सांगते सूर्याच्या ज्याच्यामुळे प्रभा आणि दीप्ती तोच निश्चित रूपाने जगदात्मा आहे. सूर्याला ज्याच्यामुळं प्रकाश आहे, दीप्ती आहे, तो सगळ्या जगाचा कोण आहे? आत्मा मी आहे. सूर्याच्या उगवण्या मावळण्याच्या प्रक्रियेला या चक्राला श्रुती आत्मा म्हणत नाही. सूर्य उगवला आणि सूर्य मावळला तर ह्या त्याच्या चक्राला श्रुती आत्मा म्हणत नाही. जो सूर्याच्या गतीची ही गती आहे, जे सूर्याला माझ्यामुळं गती आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. ही शक्ती आहे ना. तर ही शक्तीच काय आहे? तो निश्चित रूपाने जगदात्मा आहे. तो जगदात्मा आहे, जगाचा आत्मा आहे असं श्रुती सांगायला लागली. श्रुती संमती काय आहे? येन सूर्यस्तपती तेजस सिद्धा. आणि गीतेची संमती काय आहे? यदादित्यगदम तेजो जगद्भासयते खिलम. हे गीतेचं प्रमाण. जो सूर्याला प्रकाशन करतो तोच तत्वतः जगदात्मा आहे. भगवद्गीता सांगते स्वमुखाने वक्ता श्रीकृष्ण आहे. तो सांगतो सूर्य जगाला प्रकाशन करतो, घट पटादी ओळख करून देतो. बुद्धीला प्रकाशन करण्यात सूर्य तेजाचे सामर्थ्य नाही. सूर्य बुद्धीला प्रकाशन करूच शकत नाही. सूर्यप्रकाश बाह्य धर्माला प्रकाशन करतो, बाहेरच्या वस्तूला प्रकाशन करतो. बुद्धीला अंतर्यामी प्रकाशन करतो. आणि बुद्धीला कोण? एतत् बुद्ध्वा बुद्धिमानः स्यात् कृत्य कृत्यस्य भारत. आणि पहिल्याच ओळीत काय सांगितलं की ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाश. बुद्धी आणि बुद्धीच्या विषयांना प्रकाशन करणारा आत्मा तू आहे. दुसऱ्याच ओळीत, जास्त लांबीत नाही. सूर्य जो बुद्धीला अंतर्यामी प्रकाशन करतो तोच आत्मा ज्ञानस्वरूप आहे असे उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य मुनी सांगतात. सूर्य दृश्याला दाखवतो आणि आत्मा दृश्याचा निराश करतो. क्या बात है. सूर्य दृश्य वस्तूला दाखवतो, प्रकाशन करतो आणि आत्मा काय करतो? दृश्याचा निराश करून टाकतो. म्हणजे हे दिसणारं जगत खोटे आहे असं ठरवतो, दाखवतो. रवी दीप हिरा हे नुसते दिसणाऱ्या वस्तू दाखवते. सूर्य, चंद्र, दिवा. पण अदृश्य परमात्मा सद्गुरू सांगतात अदृश्य दर्शने संताची. सत्य भावनेने सूर्याला आत्मत्व घडत नाही. सत्य जर भावना करून पाहिली तरी सूर्याला आत्मत्व घडत नाही. सूर्य मावळल्यानंतर बुद्धी त्याच्या मावळण्याला जाणते. बुद्धी त्याच्या मावळण्याला जाणते, उगवण्याला जाणते, डोक्यावर आला हे जाणते, आहे ना. बुद्धी सूर्याला प्रकाशत्व आणेल कसे? कदा काळी घडत नाही. बुद्धी सूर्याला प्रकाशत्व कसं आणू शकेल? प्रत्यक्ष सूर्याला राहू ग्रासून टाकतो. राहू काय करतो? सूर्याला ग्रासतो. म्हणून ते अमावस्या, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे ग्रहण होते, आहे का नाही. तर त्यावेळेस ते ग्रासते असते. ती बुद्धी सूर्याला प्रकाश कशी देईल?
आणि ती ह्याला कसं काय प्रकाश देईल? बुद्धी. बुद्धीचा जो द्योतक म्हणजे स्पष्ट करणारा किंवा दाखवणारा प्रकाशक निदर्शक तो सूर्याचाही आधी सूर्य आहे. तो आत्मा सूर्याचा सुद्धा आधी सूर्य आहे. जो विश्वात विश्वाचा प्रकाशक तोच निश्चित निजात्मा आहे. जसे साखर आणि गुढी दोन्ही नावाने गुढीत चोख आहे. आता साखर आणि गुढी नावानं दोघांमध्ये काय आहे? दोन्ही शब्दामध्ये गुढीच आहे. तसे विश्व आणि विश्वात्मा निवडायले तर रोकडी चित सत्ता एक रूपाने नांदते. तुम्ही विश्व चाळा का विश्वात्मा चाळा, त्याच्यामध्ये चित सत्ता आहे. जसं गुढी आणि साखर शर्करा म्हणा, तुम्ही त्याच्यात काय निवडता? तुम्ही गुढीच येणार ना हाताला, काय लागणार आहे? तुम्ही गोड म्हणा गुळ म्हणा, काय लागणार आहे? गुढीच येणार आहे तुम्हाला. तसं तुम्ही विश्व म्हणा का विश्वात्मा म्हणा, त्याच्यात चित सत्ताच येणार हातात. ती नाही का दुधात असं काय करते ते एकच अंगठी असते तर दोघाला म्हणते सापडा. हे आता कोणाला बी सापडलं दोघाला तर काय सापडणार? अंगठी अशी असते ना, ते लग्नामध्ये एक रीत परंपरा आहे ती. तसं तुम्ही ह्याच्यात निवडा ना, काय निवडायचं? जगात बी निवडा, विश्वात्म्यात निवडा, एक चित सत्ता सापडणार. तो मी नित्य उपलब्ध आत्मा आहे. ती सत्ता म्हणजे नित्य उपलब्ध आत्मा मी आहे. म्हणजे तुमचं आमचं सगळ्यांचं काय स्वरूप आहे? तुम्ही नित्य उपलब्ध आत्मा आहे. ते आगमा निगमाला म्हणजे येण्या जाण्याला, वेद आणि तंत्रज्ञानाला अतर्क्य आहे. तुम्ही परमात्मा परब्रह्म आहे. तुम्ही वेदांना सुद्धा जाणण्यात येत नाही. असा इथे दोन्ही वेदाची बोबडी वळते. इथं वेदाची काय होत असते? बोबडी वळते. वेद जाणो गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. आता दृष्टांत द्यायला वाणी पळते. दृष्टांतच कोणाचा द्यावा इथं? त्याच्यामुळं वाणी पळून जाते, बंद पडते ती वाणी. आवाज बोलताच येत नाही. आता एका माणसाची अंगठी हरवली, पाण्यात पडली. आता त्यानं पाण्यात दिसायला लागली. मग त्यानं काय केलं? पाण्यात उडी मारली. उडी मारली तर त्याला पाण्यामध्ये अंगठी दिसली. आता दिसल्याबरोबर वरच्याला सांगता यायला का त्याला? तोंड उघडावत, कारण वाणीची देवता अग्नी. मग त्याचा आणि त्याचा 36 आकडा आहे. मग तिथं कसं बोलन? ते बोलताच येत नाही. मग अनुभव आला नाही का? मग सांगता येतो का? मग सांगता येत नाही म्हणून नाही म्हणा ना. डिक्ट्यू तसंच इकडं आहे. आत्मा ज्ञान स्वरूप आहे. तो नित्यमुक्त आहे, त्याला मृत्यू नाही. असं तुम्हाला अनुभव नाही का? आहे. मग तो अनुभव आता वाणीनं सांगता येतो का? मग वाणीनं सांगता येत नाही म्हणून नाही म्हणा ना. कसं नाही म्हणा? कारण अनुभव आहे. म्हणून तो अनुभव वाणीनं सांगता येत नाही, वर्णन करता येत नाही, म्हणून वाणी गप्प बसते. जे कळणाऱ्यालाही कळत नाही, जे कळणाऱ्याला सुद्धा आता ते त्याला कळायला लागलं, पण आता सांगावं कसं? सांगता येत नाही. ते वाणी नाही ना. तुम्ही प्रांजळ परात्पर ब्रह्म आहे. तुम्ही कसं आहे? प्रांजळ आहे, प्रामाणिक आहे, परात्पर ब्रह्म आहे. हे तुमचं आमचं सगळ्यांचं स्वरूप चालू आहे बरं का. हे हस्तामलक नुसतं नावाला आहे, पण हे अनुभव आपला आहे, त्याचा बी आहे ना आपला बी. म्हणून ते सगळं आपल्यावर ओढून घ्यायचं. आत्म्याबद्दल जे जे बोलायले ते मी आहे मी आहे असं समजा. हो. मीठ समुद्राचा तळ शोधायला निघाला. मीठ कुठं निघाला? मस्त सूट बूट मध्ये आला आणि ते म्हणलं मी समुद्रात उडी मारतो, त्याचा तळ किती आहे ते पाहून येतो. तुम्हाला सांगतो आता, मी इथंच थांबा बरं का. तसे कळणे आणि कळते जिथे विरून जातात, जिथं कळणं आणि कळण्यात येणारं तिथं काय होत असतं? विरून जातं. हे कळालं आणि ह्याला कळालं, हे विरून जातं. मग तर तोच विरून वाव झाला. आता पाण्याचा अभिप्राय कोण सांगन? आता ते गेलं ना तर ते पाणी रूप झालं. मग आता त्याचा तळ कोण सांगन? सांगायला पाहिजे का नाही कोणीतरी? हा, पण कोणी सांगावं? जाणार पाहिजे ना त्याच्यात. तसे कळणे आणि कळते जिथे विरून जातात तिथे मी तू पण समूळ उरत नाही. आता इथं तूच नाही तर मी कशामुळं उडी मारू? तू कशामुळं? मी मुळं. आणि मी कशामुळं? तू मुळं.
आता तूच नाही तर मी पण कुठं राहिला, आणि आता तू नाही मी नाही तर मग आता काय आहे? आता जे आहे ना त्याला आहे नाही म्हणता येत नाही. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. आता आहे मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. की हे लगेच दत्त करते. काय झालं? अरे काय नाही झालं, तुला मरण नाही हे कळालं. आलं का लक्षात? दत्त शब्दाचा अर्थ तुला मरण नाही, तू अविनाश आहे, तुझा बदल नाही, असा आहे. बाळाचा बोध ऐकला, तो मी खरा निजरूप आहे असं ऐकलं ना, आचार्य चकित झाले. आचार्यांना आश्चर्य वाटलं. आनंदाचा मोठा पूर आला. स्वानंदाने उल्हासित झाले. आचार्य उल्हासित झाले, आनंदित झाले. पुढेही त्याच्या गुह्य म्हणजे गुप्त गोष्टी ऐकायला मोठी आवडायला लागला. परमानंदाची मिठी पडलेली आहे. आता इथं काय सगळ्या आनंदाचाच कल्लोळ आहे, पूरच आलेला आहे. कथेची हातवटी अनुपम्य आहे. त्याची बोलण्याची कला हातोटी काही वेगळीच आहे. प्रत्येकाची सांगण्याची हातोटी असते बरं का. म्हणून महाराजाची जी सांगण्याची हातोटी येते आपल्याला कुठंच ऐकायला भेटणार नाही. असं इतक्या सोप्यात सोपं शास्त्रीय भाषेतला एकही शब्द नाही वापरणार महाराज. सगळं तुमच्या आमच्या अनुभवाचे शब्द. पण अनुभव तोच, तुला मरण नाही हे लक्षात येतं, पक्क होते तिथं. म्हणून हा आचार्यांचा आवाका म्हणजे प्रयत्न पोहोचण्याची व्याप्ती कळो सरला म्हणजे सरळ, प्रामाणिक, शुद्ध हे कळालं त्या बाळाला. आणि त्याने परत लापनिका म्हणजे काय? गपशप बोलणे, गप्पा टप्पा. बरं का. तसे आपण रिकाम्या टायमात काय करतो तसे गप्पा आचार्यासोबत पुढे बोलायला लावायला स्वतः शंका उत्पन्न केली. आता आचार्य म्हणते की आता पुढं काय अजून, तर ती जाणलं त्यानं आणि पुढं परत शंका केली. काय शंका केली? स्वप्रकाशाने प्रकाश बहळ म्हणजे मजबूत आहे. म्हणजे प्रकाशाला प्रकाश कसा आहे? मजबूत आहे. पूर्ण रूपाने आत्मा नित्य निश्चळ आहे. आत्मा सुद्धा कसा आहे? पूर्ण रूपानं नित्य आहे, निश्चळ आहे. ते लोकांतर फळ भोगार्थ केवळ जाता दिसे. मग ते लोकांतर असे फळ भोगात जायला दिसतेत आपल्याला. मग हे कसं काय? पुण्य भोगामुळे उत्तम गती प्राप्त होते. ज्यानं पुण्य केले ते स्वर्गात गेले, आणि पापामुळे अधोगती मिळते असा वेद श्रुती आहेत. ते श्रुतीचं प्रमाण आहे ना की पापात्मके पापे नरका जायचे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य घ्या. पापानं नरक मिळतो, पुण्यानं स्वर्ग मिळतो, आणि जे शुद्ध पुण्य आहे त्यानं परमात्म्याची प्राप्ती होते. तर हे कसं काय सांगितलं? वेदाच्या बोलण्याला खोटे म्हणू नये. आता वेदाच्या बोलण्याला खोटं म्हणू नये. मग श्रुतिवाक्ये अशी उपरी गच्छन्ति सत्येन ब्राह्मणात्मजनाः. वेदविहिताबद्दल एक शंका आहे, तिचे निश्चित निवारण करण्यासाठी पुढच्या श्लोकाची श्लोकयुक्ती वेदशास्त्राला अनुकूल आहे. आणि वेदशास्त्राला ही काय आहे? ही युक्ती अनुकूल आहे. आता 11वा श्लोक पहा. यथा सूर्यैकोप्स्वनेकश्चलाशु स्थिरा स्वप्यनन्यद्विभाव्य स्वरूपा चलाशु प्रभिन्नाशु दिश्वेक एव सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा. सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा. आत्मा पुण्य व पाप यापासून अलिप्त आहे.
आता हा मुद्दा आहे, 11वा श्लोक आहे आणि तो आपण पुढे घेणार आहोत. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री